इस्रायल-इराण युद्धामध्ये अमेरिकेची एंट्री, इराणच्या अणुप्रकल्पांवर अमेरिकेच्या B-2 बॉम्बर्सचा हल्ला, फोर्डो, नतान्ज, इस्फहानवर अणुप्रकल्प उद्ध्वस्त केल्याचा ट्रम्प यांचा दावा. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणकडूनही प्रत्युत्तर, इस्रायलवर बॅलिस्टिक मिसाईलचे जोरदार हल्ले, इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये स्फोटांचे आवाज. मुझे लोगों ने कहा कि पालकी जाने वाली है, जल्दी जाएंगे नहीं तो फिर रास्ता जाम हो जाएगा. रास्ता जाम हो रहा है, हमने कभी मना नहीं किया. वारीच्या पालख्यांमुळे रस्ता जाम होतो, मात्र आम्ही कधी तक्रार केली नाही. अबू आझमींचं वादग्रस्त विधान, तर मुख्यमंत्र्यांनी आझमींना सुनावलं. युतीबाबत पक्षप्रमुख निर्णय घेतील, त्यामुळे चमच्यांनी ताटातच राहावं. मनसे नेते संदीप देशपांडेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल, तर काही लोकांना अजून प्रशिक्षण घेण्याची गरज, संजय राऊतांकडून देशपांडेंना प्रत्युत्तर. चाळीस आमदार गेले तेव्हा त्यांच्या मनातलं कळलं नाही, तर राज्याच्या मनातलं काय कळणार, मनसे नेते संदीप देशपांडेंचा सवाल. तेजस्वी घोसाळकर यांनी मातोश्रीवर जाऊन घेतली उद्धव ठाकरेंची भेट. घोसाळकर नाराज आहेत, भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर नाराजी दूर होणार का, याकडे लक्ष. माळेगाव कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान सुरू. दुपारी 4 वाजेपर्यंत अ वर्ग गटासाठी 81 तर ब वर्गासाठी 90% मतदान. मनसेकडून शाळेमध्ये हिंदी विषय सक्तीच्या विरोधात स्वाक्षरी आंदोलन सुरू. मुंबईतल्या वरळीमध्ये 1 स्वाक्षरी हिंदी सक्ती विरोधात ही मोहीम. छत्रपती संभाजीनगरमध्ये राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडेंचा ताफा अडवला. मनपानं संजय नगर इथलं अतिक्रमण हटवल्यानं नागरिक आक्रमक, तर जलील यांना भेटायला आलेल्या लोकांनी अडवलेला ताफा. कुंभमेळ्यासाठीच्या आवश्यक 8 प्रमुख रस्त्यांवर बैठकीत चर्चा. द्वारका सर्कलसाठी 2 फेज करण्याचं ठरलंय, तर नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ताही लवकरच पूर्ण करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. रत्नागिरीतील भाटे खाडीमध्ये बोटीला भीषण आग, रौद्ररूप धारण केलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी दुसरी ही बोट. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, पण लाखोंचं नुकसान. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 11 कोटी 50 लाखांचा कोकेन ड्रग्ज जप्त. कॅप्सूलमध्ये घालून शरीरात लपून आणलेल्या ड्रग्जसह परदेशी प्रवाशाला अटक. DRIची मोठी कारवाई.